नाही, आता ते ज्या 6 गावं आहेत त्यांना मी एकनाथ शिंदे साहेबांना मी पूर्ण सांगितलेलं आहे, त्याची ऑर्डर काढायचं आता आमचं ठरलेलं आहे. नाही, आता ते ज्या 6 गावं आहेत त्यांना मी एकनाथ शिंदे साहेबांना मी पूर्ण सांगितलेलं आहे, त्याची ऑर्डर काढायचं आता आमचं ठरलेलं आहे. मी म्हणतोय की आता या 8-10 दिवसात आपण ते कामाला वेळ घेऊ. नाही, माझं काय मत आहे की ज्या तुम्ही ठीक आहे, तुम्ही ठीक आहे. 5 वर्ष आपण त्या गावात धर्मळात केला, त्या गावांना आपल्याला सेवा द्यायला लागली. आता शहरातच आपण सेवा द्यायला पाहिजे. मग साहेब त्यासाठी 6 गावात करणार असेल तर महापालिकेला त्यांना आता सेवा देतोय, त्यांना आता सेवा देतोयच आम्ही. आमची KMT चालू आहे, आमची पाणी चालू आहे, आमचे दर जे कोल्हापूर शहराचे आहेत त्यांना त्या जमिनीचे दर मिळत आहेत, त्यांना फायदा मिळतोयच. आणि जे बाकीची गावं आहेत त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेपर्यंत होईल असं मला काय वाटत नाही, आणि त्यामध्ये काय मी भाग घेणार नाही. दिलाय जरा मी आता जेवढे म्हणून पेंडिंग होते त्या सगळ्यांना मी इथूनच फोन लावले. नाही, मी आता गोविंदराज म्हणून नगरविकास विभागाचे सचिव जे आहेत त्यांना या दोन्ही गोष्टीबद्दल इथूनच बोललो. मी जे होते ते सगळ्यांना ताबडतोब सांगितलं. मी त्याची जो रस्ता खराब झाला तर लायबिलिटी म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरची असं तुमच्यात नाही. मग ते रस्ते पुन्हा धरले कसे म्हणतात. आता मी काय सांगितलं, जे आता तुम्ही रस्ते करणार तिथं तुम्ही सरळ गाडी लावून साधवा. वार्ड अधिकाऱ्यांना कल्पना द्या की कुणाला पाईपलाईन करायची असेल, कुणाला युटिलिटी करायची आत्ताच करा. आणि तसं नाही झालं तर आम्ही अजिबात कनेक्शन देणार नाही. सार्वजनिक बांधकाम तुम्ही सांगितलं रस्ते झाले आणि त्यानंतर उतरला गेला तर त्यांच्यावरती काय कारवाई नाही. काय करतात नाही, पैसे भरून घेतात, उदाई करणार ना काही भागाची म्हणजे पैसे भरून घेतात. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की नंतर रस्ते उकलले जातात, ते रस्ते दुरुस्त होत नाहीत आणि नंतर ते खड्डे पडत जातात आणि एकदा पावसात पाणी साठलं की ते वाढत जातं. पण त्याची प्रिकॉशन त्यांनी घेतली पाहिजे हे मी त्याला सांगितलेलं आहे. आम्हाला सुद्धा कारण ग्रामीण भागात अनुभव येतोच ना.